बापा धावरे केशवा माय बापा देवा अरे काय नकळत माझ्याकडून चूक झाली का रे म्हणून त्याचं प्रायश्चित्त तर तू मला देवा देत नाहीस ना रे राजा काही चूक नसताना आजपर्यंत त्या मुखातून अभद्र शब्द कधी गेला नाही नको ते कर्म कधी केलं नाही कधी कोणाची निंदा केली नाही कधी कोणावर मी हसलो नाही कधी कोणाच्या सुखामध्ये दुःखी झालो नाही मात्र जगाच्या दुःखात दुःखी झाल्याशिवाय राहिलो नाही तेव्हा अशा विचाराचं जीवन जगलं रे माय बापा आणि आज माझ्याकडून काहीच गुन्हा नसताना हा जोराचा धक्का मिळाला राजा माझ्या नाकात तोंडात तुला ठिकाणी अंघोळ घालण्यासाठी हातात कमंडल धरला होता तेव्हा त्याच्यातलं पाणी सांडल्या गेलं भगवंता काय अपराध झाला का रे माझ्याकडून राजा काय अपराध झाला का देवाला बोलत होते आणि हळूच पाठीमागे वळून पाहिलं तर सुंदर पुरुष दिसतोय त्याला कोपऱ्यापासून हात घातले पुढे निघाला त्याच्या बरोबरचे 2-4 जोडदार होते ते म्हणले पाठ जागे वाकडे आहेत त्यांना धक्का देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला त्यांच्या अधिकाराचा तरी विचार करा की राजे तुम्हाला ऊन लागतंय म्हणून तुम्ही झाडाच्या सावलीचा आसरा घेतलाय पण ते उन्हात चालतायत म्हणून प्रत्यक्ष सूर्यानं त्यांच्या डोक्यावर छत्री धरली याच्यावरून तरी त्यांचा अधिकार ओळखा की राजे याच्यावरून तरी त्यांचा अधिकार ओळखा की नाही ओळखला निंद्याच्या भावनेने पुन्हा जोडा आणि महाराज तसेच रांगत पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीजवळ गेले साष्टांग दंडवत घातला अष्टावक्र ऋषींचं डोकं पांडुरंगाच्या पायाला चिकटलं डोळ्यातून अश्रुधारा मोकळ्या निघाल्या आणि पांडुरंगाच्या पुढे हात जोडले देवा सांगणारे राजा काय अपराध घडला का माझ्याकडून देहाची ही आवड झाली याचं दुःख मला नाही कारण हा माझा नाही असताना याच्यावर आम्ही उदास आहोत परंतु शुद्ध कर्म करणाऱ्या भक्तांची जर ही अवस्था होत असेल तर बाकीच्यांचं काय देवा माझ्या देवालाच पाहवलं नाही मूर्तीत सुंदर पुरुषाला त्याचं नाव सुदर्शन त्याला प्रत्यक्ष भगवंताने आत जाग्यावर त्रास दिला परंतु तो काहीच बोलला नाही तरीही तो रक्त बंबाळ होईपर्यंत त्याला त्रास दिला आज मी तुला शाप देतोय तू इतका जाग्यावर वाकडा होशील की तू किती जाग्यावर वाकडा आहे हे जगातल्या कुठल्या तत्वज्ञाला सांगता येईल तो जगातला 1 नंबरचा सुंदर पुरुष बर का किरण बाबा तो पुन्हाही दिसतो गंजी खाली दडलेला हिरवं गवत असो तिथं दिसतो पाण्यात दिसतो दगडांच्या गोट्यामध्ये दिसतो बघा तुम्ही वाईट ओळखलं सुदर्शनच आहे तो पण आता सापाच्या रूपात जगातला 1 नंबरचा सुंदर पुरुष आज साप होऊन पडला तो इतक्या जाया वाकडा आहे त्याचं वाकडे पण त्याला सांगता येत नाही महाराज सांगतात जे भक्त असतात ना ते देहावर उदास असतात आणि अशाच भक्तांना अभंगाच्या पहिल्या